आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीत दिलीप लांडे आक्रमक, कार्यक्रमात गोंधळ घालून निवेदन फाडत केला निषेध। आमदार दिलीप लांडेंच्या नियोजन बैठकीवर बहिष्कार। पुरांच्या जेएनपीटी बंदरात हजारो कंटेनर एकाच जागेवर, खराब हवामानाचा देशाच्या आयात निर्यातीला फटका। धीम्या वाहतुकीमुळे निर्यात होणारा नाशवंत कृषी माल वाया जाण्याची शक्यता। टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे राज्यभर टोमॅटोचा तुटवडा। किरकोळ बाजारात टोमॅटो 120 रुपये किलो तर मुंबई बाजार समितीमध्ये दर 70 रुपयांवर। मुंबईतील फेरीवाला समितीत महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात येणार। महिला फेरीवाल्यांनाही प्रतिनिधित्व मिळणार। 32,000 फेरीवाल्यांमधून 64 सदस्यांची निवड। पुण्यामध्ये शहरामध्ये तिघांना झिकाची बाधा। झिकाची रुग्णसंख्या 27 वर, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यातील मुळशी कृषी विभागाचा विशेष उपक्रम। कोळवण खोऱ्यात प्रायोगिक तत्वावर 25 एकरावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड, शेतकऱ्यांचा खर्च वाचणार। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील निवासी आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण। ठाकरे गटाच्या घोडेगावातील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा। पुण्यातील 10 महापालिका उद्यानांमधील प्रवेश शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर। शुल्कापोटी मिळणारे उत्पन्न तुटपुंज असल्याने शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव। पुणे म्हाडाची लवकरच दुसरी सोडत काढली जाणार। काल पुणे म्हाडाची 4850 घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती।